अरे काय बसलाय त्याचा नेबळाटासारखा? खरोखरच तू ना, तुझा झालाय केदार आणि केदारचा झालाय सौरभ. अरे ज्याला दादांनी भित्र्या नाटक्या बाईल्या म्हटलं, तो बघ कसा चापलूसपणे वागतोय आणि सूम मध्ये राजाला घेऊन चाललाय. आणि तू बसलायस माझं थोबाड बघत. आणि काय रे, गोळ्या कसल्या खात होतास? गोळ्या कसल्या खात होतास? सौर्या जागा हो, सौर्या जागा हो, जागा हो, सौर्या जागा हो. जीजू यार, माझं डोकं चालत नाहीये. आणि सीमाबाईंनी बघितलं ना काय म्हणत होती. बरोबर आहे तुझा, पण स्वतःचा प्रेम मारून टाकला होतास आणि स्वतःही मरत होता जवळजवळ. पण राजा, ज्या केदारसाठी तू ह्या सगळा करत होतास, त्या केदारने तुझा विश्वासघात केलाय. मग आता तू कशाला वाईट वाटून घेतोयस? आणि राधाचा केदारवर कधीच प्रेम नव्हता. तिचा प्रेम होता तुझ्यावर, फक्त तुझ्यावर. आता विचार करत बसू नकोस. माझा ऐक, ती तुझी वाट बघत असेल. जा, उचल तिला आणि पळून जाऊन लग्न कर. बाकीचा मी बघतो. आता कसा? अरे राजा, हेच तर पाहिजे. तुला एक सांगू सौरभ, अरे राधा केदारला लग्नाला हो म्हणाली ती प्रेमाच्या या भरोशावर की माझा सौरभ शेवटच्या क्षणी सगळा पालटून टाकेल. पण दारानं कडी लावली आहे ना जीजू. तोडून टाकूया दार. केदार असं वागेल वाटलं नव्हतं मला. सौरभचं काय म्हणणं आहे? येतो म्हणाले मला इकडे, बघू. केदार तर गोळ्यांचं काय करतोय कोणास ठाऊक. केदारने काही उलटसुलट केलं आणि सौरभचं नाव घेतलं तर प्रॉब्लेम होईल. आपल्याला जे काही करायचं ते काळजीपूर्वक करायला लागेल. मला तर सगळ्या बाजूनी प्रेशर आहे. ते काय असेल ते असू दे. ते प्रेशर वगैरे सगळं मागे ठेवा आणि तू निघून जा. तुम्ही जा म्हणजे जाच, कारण तुमचा शेवटचा चान्स आहे. अभी नाही तो कभी नाही. काही उपयोग नाही यार जीजू. ती कडी नाही सुटणार अशी. तरी दुसरा मार्ग शोधा ना यार. खिडकी. जीजू, सौरभ, प्यार करने वालों के पीछे भगवान होता है. कुणीतरी देवासारखा दरवाजा उघडला. विचार कसला करतोस? जा. जीजू घरचे. मी बघतो सगळं. तू जा.
आता तुझ्या हवाले सगळा. काळजी घे रे पोराची. नाही त्याच्यानंतर काहीच नाहीये. ओके. आणि अगदी मोजकीच लोक आहेत, पण तुम्हाला नक्की यायचंय. ठीक आहे. ओके. थँक्यू. रजनीश, काय बाबा? नाही, राधा येईल ना उद्या लग्नाला? बाबा येईल. सध्या थोडी रागवली आहे माझ्यावरती. थोडी काय खूप रागवली. पण एक दिवस आभार मानेल माझे. सध्या ती त्या मूर्ख सौरभच्या खोट्या प्रेमाच्या वावटळीत सापडली आहे. त्यामुळे सगळी विचारशक्ती गमावून बसली आहे. पण एकदा गौतमशी लग्न झालं आणि या सगळ्यापासून ती दूर निघून गेली ना, की मग तिचे डोळे उघडतील आणि मग आपल्या सगळ्यांचे आभार मानेल ती. पण दुर्दैवाने सध्या तिला काही कळत नाहीये, त्यामुळे आपल्याला कान पिळावा लागतोय तिचा. अरे पण केदारची तर हळद सुरू आहे त्याच्या घरी. काय? तुम्हाला कसं कळलं? अरे काय आहे, तो आपला पिऊन आहे ना रमेश, त्याला मी पाळत ठेवायला सांगितली होती धर्माधिकारींच्या घरावर. त्याचाच फोन आला होता. बाबा हे अरे काय करणार, आपल्या मुलीचं हित बघायला नको आपण? पण बाबा त्यांना हळद लावू द्या, नाही तर आणखीन काही करू द्या. उद्या राधाचं लग्न गौतमशीच होणार. सौरभला सांगितलंयस ना आपण बीचवर आहोत? सांगितलंय. राधा, गंध कोवळा फुलाचा, त्यात श्वास सावळ्याचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालताच त्याची होय नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी. I love you, राधा. तरी ओल्या I love you. love you. आता सगळ्या जगाला ओरडून सांगेन. या क्षणाची कधीपासून वाट बघत होते मी. सौर्या, मी ना तुम्हाला इथून दोघांना अहमदाबाद हायवेला सोडतो, कारण तो आपल्याला जवळ इथून सर्वात. तुम्ही इथून जा, लग्न करा, हनीमून करा, वाटेल ते करा, पण इथून जा तुम्ही पहिल्यांदा. काय आवल्या 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 आवल्या, तू आता काही काळजी करू नको. वरून साक्षात देव जरी उतरला ना, तरी आता मी जहाज सोडणार नाही सोडणारी जहाज. बरं आवल्या, आता आम्हाला दोघांना जरा एकांत हवा. हो येस, मी तुला फोन करतो. हो मी तयारी करतो सगळी. ओके. येस ओके. बरं मला फोन करा नंतर. या बाय बाय. आवल्या,
थँक्स यार. भिजते अनुक्षणते केशरी राधा पावरी पावरी राधा पावरी राधा पावरी पावरी राधा थँक्यू सो मच. अवली थँक्यू सो मच. थँक्यू. केलं ना पोरक 2 मिनिटात थँक्यू म्हणून. एक झापडात दे ना, डायलॉग नको मारू आता. काय करणार, याने शिकवलं ना दोस्ती निभवायला. बरं तुम्ही पळा लवकर आणि मला फोन करून सांगा तुमचा प्लॅन काय ठरतोय ते. नक्की. हा बाय. एक जण कामाचा नाहीये हे. रंजू रंजू कसा दिसतोय मी? एकदम सॉलिड रुबाबदार ना? हा दादांना सांग त्यांच्या तिन्ही मुलांमध्ये मीच सर्वात हँडसम आहे. खरंच खूप छान दिसतोय. आणि एक बरं आहे, तू ना त्या आजकालच्या मुलांसारखा नाहीये. का काय झालं? अरे ती सौरभची मैत्रीण नाही का मिताली, तुझ्या बाबतीत तो प्रसंग घडला होता. ती म्हणे प्रेग्नंट आहे, तेही लग्नाआधी. शी. बरं चल, मला बरीच काम आहे. एक धड कोणी कामाचा नाहीये. तू कशाला आलीस इथे? मी काय करू? सौरभ मला जबरदस्ती इथे घेऊन आला. तो दिसत नाही, मी सटक दिसते. तुझ्या प्रेग्नन्सीची काय भानगड आहे? माझी काय तुझीच भानगड आहे. अरे पण तुला अक्कल नाही का? मला अक्कल नाहीये. मी काय करू? जे काय करायचं होतं ते मी करणारच होते, पण तो सौरभ मला जबरदस्ती इथे घेऊन आला आणि नेमकी तुमच्या त्या वैद्य बुवांनी माझी नाडी चेक केली. तू माझं नाव नाही ना घेतलंस? नाही. दरवाजा कोणी उघडला? गाडी कोणी काढली मला सांगा आधी. दरवाजा कोणी उघडला? बोला. दरवाजा उघड. यश, यश मी काय विचारतेय? हा नालायकपणा कुणी केला? ओ सीमा वहिनी, काय बोलताय? तोंड सांभाळून बोला. स्वतः चूक करून वर मला उलट उत्तर देताय. सीमा, सीमा, यशवंतवर हात उगारलास तू? नाही मार्कंड, नाही. तुम्ही यात मध्ये पडायचं नाही. तुम्हाला काही माहित नाहीये. मला आत्ताच्या आत्ता इथे सौरभ हवाय. त्याला इथे आत्ताच्या आत्ता घेऊन या. मी जसं सगळं ठरवलंय ना तसंच व्हायला हवंय. यश, मी जे ठरवलंय त्याप्रमाणे जर काही झालं नाही, जरा जरी गडबड झाली ना तर बघा मी काय करते ते. मार्कंड, दारुअण्णा, तुम्ही जा. सौरभला घेऊन या. शोधा त्याला. केदारचं लग्न होईपर्यंत त्याच्या पायात बेडच ठोकते मी. अगं तर केलंय काय सौरभने? पण काय केलंय त्याला माझ्या समोर हजर करा, मग सांगते मी त्यांनी काय केलंय ते. अगं पण काय झालंय ते तरी सांगशील का नाही? नुसतंच ओरडतीयस तू. आम्हाला कसं कळणार काय झालंय ते? सौरभ कुठे गेलाय, का गेलाय? त्याला धरून आणून तुझ्या
समोर का उभं करायचंय काहीतरी अंदाज देशील. तुम्ही मला सगळे प्रश्न का विचारताय. कुणी मला काही विचारायचं नाही. एक शब्द विचारायचा नाही. तुम्ही सगळे थोडं जाऊन सौरभला घेऊन द्या. त्याला जर आणलं नाहीत ना तुम्ही माझं डोकं पडून घेईन. सौरभला आणा. मी सौरभला इथे आणा. I love you, Saurabh. I love you. तू खरंच प्रेम करतोस ना माझ्यावर? बोल ना. तू शब्दात व्यक्त करतेस राधा. जाई जुईच्या माझी स्टाईल जरा वेगळी आहे. वरुणी गंध लहरुनी आला. तुला आठवणी मला पाहता आरसा फितूर झाला. आरसा फितूर झाला. जाई जुईच्या वेलीवरुनी गंध लहरुनी आला. तुला आठवणी मला पाहता आरसा फितूर झाला. आरसा फितूर झाला. बोला. आम्ही पाळत ठेवले. सौरभचा मित्र अवली राधाला लेककडे घेऊन गेलाय. ठीक आहे, तुम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. माझ्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात आहेत ना? येस सर. आणि तसंच काही वाटलं तर काय करायचं ते माहिती आहे ना? येस सर. गुड.